अमेरिकेमध्ये शिक्षण घेणाऱ्या 50% भारतीय विद्यार्थ्यांना एकतर अटक केली जाऊ शकते किंवा त्यांना हद्दपार केलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या अमेरिकेमध्ये निर्माण झालेली आहे। अमेरिकेतल्या अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनने एकूण 327 अहवालाचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढलेला आहे की अमेरिकेमध्ये राहणाऱ्या 50% भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा अमेरिकन गव्हर्नमेंटने रद्द केलेला आहे। अर्थातच या विद्यार्थ्यांना आता अमेरिका सोडावी लागणार आहे। जगभरातून जेवढे काही विद्यार्थी अमेरिकेमध्ये येतात त्यापैकी जवळपास 29% विद्यार्थी हे फक्त एका भारतामधून अमेरिकेमध्ये शिकायला जातात। यातले एकूण विद्यार्थी जे आहेत ते आहेत 11,26,690 आणि त्यापैकी भारतातले विद्यार्थी आहेत 3,31,602। अर्थातच 29% विद्यार्थी हे फक्त आणि फक्त भारतातले आहेत जे अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायला गेलेले आहेत। अमेरिकेमध्ये जे सध्या सरकार बदललेलं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत त्या सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय सध्या भारताला महागात पडत आहेत। आपल्याला माहिती आहे की भारतातल्या काही लोकांना अमेरिकन सरकारने अटक करून त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून भारतामध्ये आणून सोडलं होतं। तीच परिस्थिती आता भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये देखील होऊ शकते। विनाकारण भारताला विश्वगुरू म्हणणाऱ्या लोकांनी याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की नेमकं कशाच्या आधारावरती आपण भारताला विश्वगुरू म्हणत आहोत। जर भारत विश्वगुरू असेल तर भारतातल्या लोकांसोबत असा व्यवहार जागतिक स्तरावरती का होतो आहे हे देखील बघणं तेवढंच गरजेचं आहे। आम्ही भारताचं परराष्ट्र धोरण ठरवलं आहे का भारताचं परराष्ट्र धोरणच आमच्या कक्षेमध्ये येत नाही किंवा आम्ही त्याच्यावरती विचारच करत नाही। आपलं धोरण काय ठरवतंय? आपलं धोरण कलम 370 वरती बोलतंय, आपलं धोरण गोहत्येवरती बोलतंय, आपलं धोरण औरंगजेबाच्या कबरीवरती बोलते, आपलं धोरण हे वाघ्या कुत्र्यावरती बोलते, पण आपलं धोरण आंतरराष्ट्रीय धोरणावरती मात्र बोलत नाही। आणि त्या अनुषंगाने मागच्या 75 वर्षांमध्ये कुठलेही ठोस पावलं देखील उचललेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आणि म्हणून भारताला नेमकं परराष्ट्र धोरण आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ शकतो। त्याचं कारण असं आहे की भारताच्या राज्यघटनेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये भारताचं परराष्ट्र धोरण ठरवण्याचे अधिकार आहेत। त्या अधिकाराचा वापर करून सरकारने भविष्यामध्ये आपलं परराष्ट्र धोरण निश्चित केलं पाहिजे असं घटनाकारांना अपेक्षित होतं। आणि त्या कालखंडामध्ये हे न ठरवण्याचं कारण म्हणजे भारताने कशा पद्धतीचे व्यवहार आंतरराष्ट्रीय स्तरावरती करावेत हे निश्चित झालेलं नव्हतं आणि म्हणून नंतरच्या येणाऱ्या काळामध्ये आपण परराष्ट्र धोरण ठरवलं पाहिजे असं वाटत होतं। याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील असं वाटत होतं की भारतानं जर आजच आपलं परराष्ट्र धोरण निश्चित नाही केलं तर भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात। आणि म्हणून त्यांनी 1952ला जो आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक कारण होतं हे आपण समजूनच घेतलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा का दिला याचं विश्लेषण करत असताना अनेक अभ्यासक असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या बाबतीमध्ये ते मंजूर होत नाही म्हणून राजीनामा दिलेला होता, परंतु असं नव्हतं। ते एक जरी कारण असलं तरी इतर 5 कारणं या राजीनाम्यामध्ये आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं कारण आहे भारताचं परराष्ट्र धोरण। भारताचं परराष्ट्र धोरण निश्चित होत नाही हे बाबासाहेब आंबेडकरांना याची चिंता सतावत होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचं परराष्ट्र धोरण खातं हे माझ्याकडे जर दिलं असतं तर कदाचित मी भारताचं परराष्ट्र धोरण आखून दिलं असतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचं खातं दिलं गेलं नाही आणि म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठलीही इमेज तयार झाली नाही। आपण जरी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना नेहरूंनी परराष्ट्र धोरण आखलं असं म्हणत असलो तरी अजूनही भारताचं परराष्ट्र धोरण निश्चित झालेलं नाही। आणि म्हणून वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावरती बोलत होते की भारताने आपलं परराष्ट्र धोरण निश्चित केलं पाहिजे। 1952च्या या राजीनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आपला सध्या मित्र कोण आहे हे निश्चित नाही आहे आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं जे काही मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हायला पाहिजे आहेत हे निश्चित नाही आहेत। सध्या भारताला एकही मित्र नाही हे वक्तव्य देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार करूनच आपण भारताचं परराष्ट्र धोरण निश्चित केलं पाहिजे। या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राजीनाम्यामध्ये बरंचसं भाष्य केलेलं आहे। त्यानंतर 1952ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लखनौ विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना असं म्हणाले होते की नेहरूंनी भारताचं परराष्ट्र धोरण निश्चित केलं पाहिजे आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन अर्थातच युनोमध्ये भारताला सुरक्षा परिषदेमध्ये कशा प्रकारे स्थायी सदस्यत्व मिळेल याचा विचार देखील केला पाहिजे। भारताने आपली बाजू लावून धरली पाहिजे, पण भारत आपली बाजू लावून धरत नाही। भारताने
युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून चीनला पाठिंबा दिलेला आहे. चीनला पाठिंबा देण्यापेक्षा नेहरूंनी आपली बाजू मांडली पाहिजे आणि भारताला युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवलं पाहिजे. ज्यावेळेस युनोची स्थापना होत होती त्यावेळेस भारतातल्या सह एकूण 50 राष्ट्रांनी त्याच्यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. म्हणजेच भारत हा युनोच्या स्थापनेमधला एक महत्त्वाचा सदस्य होता. पण तरीही भारताने युनोमध्ये आपल्याला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लखनौच्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना म्हणाले होते की जर आपण आपली बाजू लावून धरली तर आपल्याला युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मिळू शकतं, परंतु आपण चीनला पाठिंबा देत बसलेलो आहोत. चीन भारताचा भविष्यामध्ये मित्र होईलच हे निश्चित सांगता येत नाही आणि म्हणून चीनला पाठिंबा देण्यामध्ये काहीही अर्थ नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. याच अनुषंगाने त्यांनी असंही म्हटलेलं होतं की भविष्यामध्ये चीन आपल्या बाजूने उभा राहील का नाही हे निश्चित नाही, त्याच्यामुळे चीनला पाठिंबा देत भारताने बसू नये आणि आपला वेळही वाया घालवू नये. भारताने आपली बाजू मांडावी आणि युनोमध्ये आपल्याला स्थायी सदस्यत्व मिळवावं. भारताने पाठिंबा दिल्यानंतरच युनोमध्ये चीनला स्थायी सदस्यत्व मिळालं, परंतु चीनने मात्र या स्थायी सदस्यत्वाचा वापर कधीही भारताच्या बाजूने केला नाही. जेव्हा काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये गेला तेव्हा देखील चीनने भारताच्या विरोधामध्ये मतदान केलं. जो काही व्हेटो पॉवर देण्यात आलेला होता त्या व्हेटो पॉवरचा अधिकार त्यांनी भारताच्या विरोधामध्ये केला. भारताच्या बाजूने चीन उभा राहिला नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की चीनला पाठिंबा देण्यामध्ये काही अर्थ नाही आणि असं म्हटलं होतं की परराष्ट्र धोरण खातं जर माझ्याकडे दिलं असतं तर कदाचित भारताचं परराष्ट्र धोरण मी आखून दिलं असतं. यानंतर नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असा प्रश्न उपस्थित केला की या सगळ्या गोष्टी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होत्या तर त्यांनी मला का सांगितल्या नाहीत. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भारताचं परराष्ट्र धोरण खातं हे स्वतः नेहरू सांभाळत असल्यामुळं मला असं वाटलं की भारताचं थोडंसं व्यवस्थित परराष्ट्र धोरण खातं आखलं जात असेल, परंतु असं झालं नाही आणि मी राज्यघटनेच्या कामामध्ये गुंतून पडल्यामुळे मलाही त्याकडे जास्त लक्ष देता आलं नाही. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मात्र ज्यावेळेस मी राज्यघटनेच्या कामामधून मुक्त झालो तेव्हा मात्र मला ही परराष्ट्र धोरणाचं हे जे काही चित्र आहे हे चित्र पाहायला मिळालं. पण तरीही वेळ गेलेली नव्हती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना विनंती केली की भारताचं परराष्ट्र धोरण खातं जर माझ्याकडे दिलं तर पुन्हा एकदा मी या परराष्ट्र धोरण खात्याची जी काही सीमारेषा आहे किंवा जे काही धोरण आहे ते आखून देईन. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला आणि या राजीनामा देऊन संसदेच्या बाहेर पडावं लागलं आणि म्हणून आजही आपल्याला पाहायला मिळतं की भारताचं परराष्ट्र धोरण खातं निश्चित झालेलं नाही. आणि याच अनुषंगाने आज ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की अमेरिका ही जगाची महासत्ता होऊन बसलेली आहे आणि अमेरिका भारतावरती वेगवेगळे कर लादते आहे. भारतातल्या लोकांना त्या अमेरिकेमधून बाहेर काढलं जात आहे आणि आज अमेरिकेतल्या भारतीय 50% विद्यार्थ्यांचे व्हिसा देखील रद्द झालेले आहेत आणि त्याच्यामुळं जवळपास 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना सध्या अमेरिका सोडावी लागणार आहे आणि हा सरळ परिणाम आपल्या परराष्ट्र धोरणाचा आहे. तुम्हाला नेमकं भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या विचाराबद्दल आणि आजच्या परिस्थितीबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.